नमस्कार. आज आपण मराठी भाषेच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत. नक्कीच. आपल्याकडे या भाषेचा उगम, तिचा इतिहास आणि आज ती कुठे उभी आहे याबद्दल बरीच माहिती आहे. हो. आणि तसं बघायला गेलं तर 8.3 कोटींहून अधिक लोकांची ही मातृभाषा आहे. महाराष्ट्र आणि गोव्याची अधिकृत भाषा. बरोबर. भारतात तिसरी सगळ्यात जास्त बोलली जाणारी मूळ भाषा. तर या भाषेचा हजारो वर्षांचा प्रवास समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील, तिच्या मुळांपासून ते आजच्या रूपापर्यंत. अगदी. बरं, चला तर मग याचा सविस्तर विचार करूया. कुठून सुरुवात झाली याची? तर मराठी हे इंडो युरोपियन भाषा कुटुंबाचा भाग आहे आणि त्यातल्या त्यात दक्षिण इंडो आर्यन गटातील भाषा. अच्छा. तिची मुळं आपल्याला महाराष्ट्री प्राकृतमध्ये दिसतात. ही प्राकृत भाषा म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 1000च्या दरम्यान बोलली जायची. प्राकृत म्हणजे संस्कृतमधून तयार झालेली पण लोकांच्या रोजच्या बोलण्यातली भाषा असं म्हणायचं का? शिलाहार राजवंश होता, त्यांचा एक ताम्रपट आहे, म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख, इसवी सन 983चा. 983 म्हणजे 1000 वर्षांहून अधिक काळ झाला. हो, पण खरं प्रोत्साहन मिळालं ते पुढे 12व्या ते 14व्या शतकात, यादव राजांच्या काळात. यादव काळ. त्या काळात काय विशेष झालं? म्हणजे तेव्हा तर संस्कृतच जास्त महत्वाची मानली जायची ना ज्ञानासाठी वगैरे. खरं आहे, संस्कृत ज्ञानभाषा होतीच, पण गंमत अशी की यादवांनी जाणीवपूर्वक प्रशासनात आणि अगदी धार्मिक लेखनात सुद्धा मराठी वापरायला सुरुवात केली. संस्कृतऐवजी मराठी. हो, संस्कृतऐवजी तिला प्राधान्य दिलं. हा खरंच मोठा बदल होता. म्हणजे प्रादेशिक भाषेला एक प्रकारची राजमान्यता मिळाली. हे खूपच महत्वाचं स्थित्यांतर म्हणायला हवं. आणि मग यानंतर येतो तो काळ ज्याने मराठीला लोकांच्या अगदी मनात पोचवलं, म्हणजे भक्ती चळवळ, 13वं ते 17वं शतक. पण मी अगदी बरोबर पकडलंय. ह्याच काळात संत कवींनी खूप मोठं काम केलं. त्यांनी अत्यंत सोप्या रसाळ मराठीतून मोठमोठं तत्वज्ञान आणि देवावरची भक्ती सामान्य माणसांपर्यंत आणली. संत ज्ञानेश्वर? हो ना, संत ज्ञानेश्वर, त्यांची ज्ञानेश्वरी, मग संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम, त्यांचे अभंग. अभंग तर आजही घराघरात पोचलेले आहेत. अगदी. या सगळ्यामुळे मराठी भाषा लोकांच्या रोजच्या जगण्याचा, त्यांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग बनली. म्हणजे भाषेने लोकांना जोडलं. आणि याच सुमारास म्हणजे 17व्या शतकात राजकीयदृष्ट्याही मराठीला एक वेगळं, अधिक सशक्त स्थान मिळालं. बरोबर, मराठा साम्राज्याचा उदय. हो ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला प्रशासनाची भाषा बनवलं, लष्कराची भाषा बनवलं. त्यावेळी जलद लिहिण्यासाठी मोडी लिपी वापरात होती. मोडी लिपी? ती वळणदार अक्षरांची? हो, प्रशासकीय कामात तिचा खूप वापर व्हायचा आणि महत्वाच्या घटनांच्या नोंदी म्हणजे बखरी याच काळात लिहिल्या गेल्या. अच्छा. पुढे पेशव्यांच्या काळातही मराठीचा वापर शासन, पत्रव्यवहार, अगदी मुत्सद्देगिरीतही प्रभावीपणे चालू राहिला. आणि मग आला इंग्रजांचा काळ, 19वे शतक. तेव्हा तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असेल ना, छापखान्याचा वगैरे? नक्कीच. तो एक महत्वाचा टप्पा होता. 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी पहिलं मराठी वृत्तपत्र काढलं, दर्पण. दर्पण, पहिलं मराठी वृत्तपत्र. हो. छापखानामुळे काय झालं की विचार, माहिती लोकांपर्यंत खूप वेगाने पोहोचू लागली. मग विष्णुशास्त्री चिपळूणकर, ज्योतिराव फुले, टिळक, ह.ना. आपटे यांसारख्या अनेक समाजसुधारक आणि विचारवंतांनी सामाजिक सुधारणांसाठी, राजकीय जागृतीसाठी आणि अर्थातच साहित्य निर्मितीसाठी मराठीचा खूप प्रभावी वापर केला. म्हणजे मराठी एका अर्थाने आधुनिक विचारांचं वाहन बनली. अगदी. आणि मग स्वातंत्र्यानंतर 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी अधिकृत भाषा बनली. आणि लिपीचं काय झालं? मोडी लिपी तेव्हाही वापरात होती का? तेव्हा देवनागरी लिपीचं प्रमाणीकरण झालं. त्यामुळे प्रशासकीय कामातनं मोडी लिपी हळूहळू मागे पडली. याच काळात मग वि. स. खांडेकर, जनज्ञानपीठ मिळालं. पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, काय दिग्गज नावं आहेत ही. हो, यांनी आधुनिक मराठी साहित्य एका वेगळ्याच उंचीवर नेलं. आणि मराठी नाटक, चित्रपट यांनी तर राष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली. आता भाषेची स्वतःची काही वैशिष्ट्य पण आहेत, बरोबर, व्याकरणाच्या दृष्टीने वगैरे आहेत ना. मराठीत 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग.
हिंदीसारख्या काही भाषांमध्ये 2च असतात. हो, हे वेगळं आहे. वाक्यरचना साधारणपणे कर्ता, कर्म, क्रियापद अशी असते. शब्दांवर संस्कृतचा प्रभाव तर आहेच, पण काळाच्या ओघात पर्शियन, अरबी, इंग्रजी शब्दही तिने आपलेसे केले आहेत. आणि बोलीभाषा त्या तर अनेक आहेत ना? हो तर. प्रमाण मराठी जी पुण्यावर आधारित आहे, त्याबरोबरच वऱ्हाडी आहे, विदर्भातली, खानदेशातली अहिराणी, कोकणातली मालवणी. कितीतरी बोली आहेत. आणि त्या सगळ्या मिळून मराठीला अधिक समृद्ध करतात. तर आज मराठी कुठे आहे? सध्याची स्थिती काय म्हणता येईल? आज ती भारताच्या 22 अनुसूचित भाषांपैकी एक आहे. तिची साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट ही परंपरा आजही खूप सशक्त आहे, जिवंत आहे. आणि आता तर अनेक जुनी, दुर्मिळ हस्तलिखित आहेत ना, हो, त्यांचं डिजिटायझेशन करण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून ती जगभरातल्या अभ्यासकांना उपलब्ध होतील. उत्तम. तर आपण मराठीचा उगम पहिला प्राकृतपासून, मग भक्ती चळवळ, मराठा साम्राज्य, आधुनिक काळ आणि तिची वैशिष्ट्ये सगळं पाहिलं. खरं तर या सगळ्याकडे आपण जेव्हा एकत्र पाहतो तेव्हा लक्षात येतं की मराठी ही फक्त बोलण्याची भाषा नाहीये. बरोबर. ती एका जिवंत संस्कृतीचा, हजारो वर्षांच्या इतिहासाचा आरसा आहे. संत, राजे, समाजसुधारक, कलाकार कितीतरी लोकांनी आपले विचार, आपल्या भावना याच भाषेतून मांडल्या आहेत. अगदी खरं आहे, ही केवळ एक भाषा नाही तर एका मोठ्या जनसमूहाची ओळख आहे. त्यांच्या परंपरा, त्यांची अस्मिता यात जोडलेली आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आता हे जे डिजिटायझेशनचे प्रयत्न चालू आहेत ना, हो, त्यामुळे भविष्यात मराठीची जागतिक पोहोच वाढेल का? तिचं अस्तित्व अधिक टिकलं जाईल का? यावर कसा परिणाम होईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही?